Hello student, good morning. मी नाटे madam. Student, today we have to solve the test number 2 Science and Technology first in breach course in 10th standard. इयत्ता 10वीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्टची आपण सेकंड टेस्ट जी की ॲक्टिव्हिटीज 5 to 8 वरती आहे ती टेस्ट आज आपण सॉल्व करणार आहोत ब्रीच कोर्समधली. लेट अस सी द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन इज सॉल्व एनी 5. 10 मार्कांचा हा प्रश्न आहे. 5 मार्कांचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द ग्राफाइट इज यूज टू मेकिंग कार्बन इलेक्ट्रोड. ग्राफाइट जो कार्बन इलेक्ट्रोड म्हणून वापरला जातो तर त्याचं एक्सप्लेनेशन द्या, स्पष्ट करा की कार्बन इलेक्ट्रोड म्हणून ग्राफाइट का वापरला जातो याचं स्पष्टीकरण आपल्याला हवं. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की ग्राफाइट इज ॲलोट्रोफ ऑफ कार्बन and due to structure of graphite it is good conductor of electricity, so the graphite is used to making carbon electrode. ग्राफाइट हा कार्बनचा एक ॲलोट्रोप आहे आणि ग्राफाइटचं स्ट्रक्चर असं आहे की त्याच्या स्ट्रक्चरमुळे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी सहज कंडक्ट होऊ शकते आणि त्यामुळे ग्राफाइट काय आहे, इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि तो इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असल्यामुळे ग्राफाइट हा कार्बन इलेक्ट्रोड बनवण्यासाठी यूज केला जातो. कार्बन इलेक्ट्रोडचा उपयोग इलेक्ट्रोलाइटमध्ये आयनचं विलगीकरण करण्यासाठी होत असतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2 इन फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्टमधला बी बघूया. कॉन्केव्ह मिरर आर यूज इन सोलर अप्लायन्सेस. कॉन्केव्ह मिरर जे आहेत म्हणजे अंतर्वक्र आरसे जे आहेत ते सोलर अप्लायन्सेसमध्ये म्हणजे सौर उपकरणांमध्ये वापरले जातात. तर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण बघा, लार्ज कॉन्केव्ह मिरर्स आर यूज टू कॉन्सन्ट्रेट सनलाईट टू प्रोड्यूस हीट इन सोलर फर्नेस. सोलर फर्नेस जी आहे म्हणजे सूर्यभट्टी, सौर ऊर्जेवर चालणारी जी भट्टी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणातले जे कॉन्केव्ह मिरर आहेत ते वापरले जातात. कारण की ते मिरर्स जे आहेत ते सनलाईट जे आहेत सूर्यप्रकाश हा मोठ्या प्रमाणावरती कॉन्सन्ट्रेट करतात, सूर्यप्रकाश एकाग्र करतात, एकत्रित करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हीट प्रोड्यूस होते सोलर फर्नेसमध्ये. म्हणून कॉन्केव्ह मिरर सोलर अप्लायन्सेसमध्ये यूज केले जातात. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. डिफाईन. डेफिनेशन विचारलेले आहेत. वर्क, पोटॅन्शियल डिफरन्सेस अँड पॉवर, 3 डेफिनेशन्स विचारलेले आहेत आपल्याला. आपण तिन्ही डेफिनेशन बघूया. पहिल्यांदा बघूया वर्क. वर्क म्हणजे काय? वर्क इज सेड टू बी डन वेन अ फोर्स अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. वर्क डन असं कधी म्हणतात? वर्क इज सेड टू बी डन म्हणजे कार्य घडलं असं केव्हा म्हणतात? जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय होतो आणि त्या फोर्समुळे त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं तेव्हा वर्क इज डन असं म्हटलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ हा जो पेन आहे, समजा ह्या पेनावरती हा पेन आहे, ह्या पेनावरती समजा फोर्स अप्लाय केला आणि हा पेन इथून फोर्स अप्लाय करून इथून हा इथे आणला तर पेनाचं डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झाले. ते कशामुळे झालं? तर हाताच्या फोर्समुळे. तर इथं काहीतरी वर्क म्हणजे कार्य घडलं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कार्य कधी घडतं? जेव्हा ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय होतो आणि फोर्समुळे त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होतं तेव्हाच कार्य घडलं जातं. एवढं लक्षात ठेवा. जर समजा तुम्ही एका जागेवर खूप मोठं ओझं घेऊन उभे आहात आणि खूप किलोचं डोक्यावर ओझं घेऊन उभे आहात, कुठेही डिस्प्लेसमेंट केली नाही, तर तुम्ही कितीही दमला तरीसुद्धा तुम्ही कार्य केलं असं म्हणू शकत नाही आपण, कारण तुमचं डिस्प्लेसमेंट नाही झालं. आता सेकंड डेफिनेशन बघा, पोटेन्शियल डिफरन्स, PD. व्होल्टेज म्हणजे
तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन अन इलेक्ट्रिक field is defined as the amount of work done in moving a unit positive charge from one point to another point. समजा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो मूव्ह झाला. एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जर मूव्ह झाला तर त्या दोन पॉइंटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड त्या दोन पॉईंटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होतं, पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतं, असा त्याचा अर्थ होतो. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स इन अँड इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाईन ॲज द अमाऊंट ऑफ वर्क. म्हणजे किती कार्य घडतं एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत चार्ज जेव्हा मूव्ह होतो तेव्हा किती कार्य घडतं, अमाऊंट ऑफ वर्क इज डन इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे समजा हा पॉईंट आहे आणि या पॉईंटपासनं या पॉईंटपर्यंत समजा चार्ज पॉझिटिव्ह चार्ज अमाऊंट ऑफ द पोटेन्शियल बिटवीन 2 पॉईंट्स इन इलेक्ट्रिक युनिट पॉझिटिव्ह चार्ज. समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज इथून इथपर्यंत जेव्हा डिस्प्लेस होतो, मूव्ह होतो, तेव्हा इथे किती कार्य घडलं त्या कार्याच्या अमाऊंटला काय म्हणतात? पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात, ह्या दोघांमधलं 2 पॉईंटमधलं. आता आपण थर्ड डेफिनेशन बघूया. पॉवर म्हणजे शक्ती. तर शक्ती म्हणजे काय? पॉवर इज द रेट ऑफ डुईंग वर्क. म्हणजे कार्य करण्याचा जो दर आहे त्याला काय म्हणतात? शक्ती म्हणतात. म्हणजे किती वेळामध्ये ते कार्य घडलेलं आहे त्या रेटला पॉवर असं म्हणतात. पॉवर इज द रेट ऑफ डुईंग वर्क. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. राईट द फॉर्म्युला ऑफ मिरर. आरशाचं सूत्र तुम्हाला इथं विचारलेलं आहे. फॉर्म्युला ऑफ मिरर 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. हा तो फॉर्म्युला आहे. तर इथे यू म्हणजे काय? तर यू म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. त्या मिररपासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स त्या अंतराला यू म्हणतात. त्याची इमेज जिथे उठते त्या इमेजचं व्ही म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम मिरर. इमेजचं त्या आरशापासूनचं अंतर त्याला व्ही म्हणतात आणि आरशाचा जो फोकल लेंथ आहे त्या फोकल लेंथला काय म्हणतात? एफ म्हणतात. तर यू, व्ही आणि एफ असे असताना 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f इज द फॉर्म्युला ऑफ मिरर. आता आपण 4th क्वेश्चन पाहूया. इन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विच बॉन्ड हॅव बिटवीन कार्बन अँड कार्बन विच इज द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बनचे 2 प्रकार आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे असतात या सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कार्बनमध्ये कोणता बॉन्ड असतो ते विचारले आपल्याला. आणि लहान हायड्रोकार्बन कोणता आहे, स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन कोणता आहे ते विचारलेलं आहे. त्याचा आन्सर बघा. देअर इज सिंगल बॉन्ड इन कार्बन. कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो इन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. म्हणजे हायड्रोकार्बनमध्ये जे कार्बन्स असतात त्या कार्बनमध्ये कोणता बॉन्ड असतो? सिंगल बॉन्ड असतो आणि त्याला अल्केन असं म्हटलं जातं. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला अल्केन म्हटलं जातं. म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन असं अल्केन ANE सिंगल बॉन्ड असेल तर. आणि हे अल्केन म्हणजे कोण असतात? तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. आता सगळ्यात लहान हायड्रोकार्बन कोणता आहे? तर मिथेन इज अ स्मॉलेस्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्याचा फॉर्म्युला आहे CH4. म्हणजे एक कार्बन आणि 4 हायड्रोजन त्याला कनेक्ट असतात. C is 1 and H is 4. CH4 इज अ मिथेन इज अ स्मॉलेस्ट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आपण नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 1 मधलं 5वं बघूया. इन द फॉलोइंग फिगर इन विच टाइप्स ऑफ कनेक्शन इन बल्ब. हा बल्ब आणि हा बल्ब हे असे जोडलेले आहेत. तर ह्या जोडणीला कोणतं कनेक्शन म्हणतात? तर इट इज अ सिरीज कॉम्बिनेशन. ही सिरीज कॉम्बिनेशन आहे. इथे 2 प्रकारचे कॉम्बिनेशन्स असतात, एक सिरीज आणि एक पॅरलल. तर सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे एक दुसऱ्याला असा आपण जसं माळ ओवताना एक मणी दुसऱ्याला
दुसरा तिसऱ्याला एकाच दोऱ्यामध्ये होत असतो, त्याला सिरीन्स कॉम्बिनेशन म्हणतात. आणि हेच मणी समजा असे 2 दोरे घेतले, हा एक दोरा घेतला आणि हा एक दोरा घेतला, ह्या दोऱ्यामध्ये इथे मणी ओवला आणि हा दुसऱ्या दोऱ्यामध्ये इथे मणी ओवला आणि हे असे जोडले, म्हणजे आपण हार करताना फुलं होतो बघा कधी कधी, तर हे कोणतं कॉम्बिनेशन झालं? इट इज अ पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे इथे बल्ब असेल समजा, हे पॅरलल कॉम्बिनेशन आणि हे कोणतं कॉम्बिनेशन आहे? सिरीन्स कॉम्बिनेशन. तर या आकृतीमध्ये आपण जशी माळ होतो तसे 2 बल्ब जोडले, त्यामुळे इट इज अ सिरीन्स कॉम्बिनेशन. 6 बघा, हे एक सिम्बॉल दिलेला आहे. इन ॲडजसंट फिगर व्हॉट्स इंडिकेट द गिवन सिम्बॉल. हा सिम्बॉल आपल्याला काय दर्शवतो? तर हा सिम्बॉल आपल्याला कशाची आठवण देतो किंवा कशाचा आहे तो सिम्बॉल? तर गिवन सिम्बॉल इंडिकेट द इलेक्ट्रिक सेल इन इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जो सेल जोडलेला असतो तो सेल या कॉम्बिनेशननी दर्शवला जातो. हा आहे इलेक्ट्रिक सेल. आणि असे जर अनेक सेल एकमेकांना जोडले, हा काय आहे? इलेक्ट्रिक सेल आहे, त्याला ई म्हणतात. आणि ही मोठी जी बाजू असते, मोठी लेंथ असते, तिकडे पॉझिटिव्ह साईन दाखवतात, तिकडे छोट्या बाजूकडे निगेटिव्ह साईन दाखवतात. ह्याला काय म्हणतात? सेल म्हणतात. आणि अशा अनेक सेल जर एकमेकांना जोडले, अनेक सेल जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? बॅटरी म्हणतात. तेव्हा ही हा बॅटरीचा सिम्बॉल आहे. आणि नुसता एक सेल एकच असेल तर सेलचा सिम्बॉल आहे आणि त्याला ईने दर्शवतात. ओके, आता आपण बघूया 7th क्वेश्चन. हाऊ मेनी इमेजेस आर फॉर्म इफ अँगल बिटवीन 2 मिरर्स इज 120 डिग्री. समजा 2 आरसे आहेत आणि हे 2 आरसे अशा पद्धतीने एकमेकांना जोडले, जसं आपलं पुस्तक असतं पुस्तकाची, तसं हा आरसा आणि हा आरसा एकमेकांना 120 कोनातून जोडला. हा 2 आरसे एकमेकांना 120 कोन करून ठेवले आणि इथं एक ऑब्जेक्ट ठेवला. समजा इथं एक ऑब्जेक्ट ठेवला, तर ह्या ऑब्जेक्टच्या किती इमेजेस आपल्याला यांच्यात दिसतात? तर याचा एक फॉर्म्युला आहे बघा. हा जो अँगल आहे, ह्या अँगलला जर समजा ए म्हटलं आपण, ए, तर अँगल बिटवीन द मिरर इज ए असं आपण म्हटलं, तर नंबर ऑफ इमेजेसला जर समजा आपण स्मॉल एन म्हटलं, तर नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इमेजेस एन इज इक्वल टू 360 अपॉन ए मायनस 1. या फॉर्म्युलावरून आपण यांचे किती इमेजेस आहेत काढू शकतो. तर एची व्हॅल्यू इथे 120 आहे. 360 अपॉन 120 मायनस 1. 360 डिवाइड बाय 120 केलं तर 12×36 येईल, म्हणजे इथे येईल 3, ह्यांचा भागाकार 3 येईल. 3 मायनस 1 इज इक्वल टू 2. देर इज अ 2 images form. 2 images are formed if object placed between 2 plane mirrors having angle 120 between them. जर वस्तू 120 कोनांच्या कोन केलेल्या आरशांच्या मध्ये जर एखादी वस्तू ठेवली तर त्या वस्तूच्या 2 इमेजेस आपल्याला दिसतात. आता आपण घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. बघा तुम्हाला याचा आन्सर नीट कम्प्लीट पहा. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता. क्वेश्चन नंबर 8, 8वा बघा. इन विच टू फॉर्म कार्बन इज फॉर्म इन नेचर. कार्बन निसर्गामध्ये कोणत्या 2 स्वरूपात आढळतो असं आपल्याला विचारलं. म्हणजे कार्बनची जी संयुग आहेत, कार्बन आपल्याला निसर्गात आढळतो, तर तो कशा रूपात आढळतो? द इलेमेंट कार्बन इज अवेलेबल abundantly in the nature and occurs in free as well as in the combine of state. म्हणजे आपल्याला तो फ्री पण आढळतो निसर्गामध्ये, मुक्त स्वरूपात आढळतो, किंवा तो त्याच्या संयुगाच्या स्वरूपामध्ये आढळतो. कंबाईन स्टेटमध्ये म्हणजे संयुगाच्या रूपात पण आढळतो किंवा मुक्त पण आढळतो. आता फ्री स्टेटमध्ये कसं, आता डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन हे जे कार्बनचे ॲलोट्रोप्स आहेत ते आपल्याला फ्री स्टेटमध्ये आढळतात, मुक्तपणे आढळतात.
त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, नॅचरल गॅसेस, पेट्रोलियम, प्रोटीन्स, हे जे आहेत हे आपल्याला कसे आढळतात तर हे कंपाऊंड स्टेटमध्ये म्हणजे संयुगाच्या रूपामध्ये आढळतात. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. पहिला हा बघितला असेल तुम्ही. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथे आपल्याला ही डायग्राम दिली आहे. सम सिम्बॉल्स आर गिवन इन चार्ट. ह्या चार्टमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 6 असे काही सिम्बॉल्स दिलेत आणि आपल्याला ही एक डायग्राम दिली. ते काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आपल्याला इथं. आता इथे आपल्याला हे जोडायचे आहेत योग्य ठिकाणी. गिव्ह द प्रॉपर प्लेसेस इन इलेक्ट्रिक सर्किट विच लॉ इज प्रूव्ह इन ॲडजसंट सर्किट. ह्या सर्किटमध्ये योग्य जागेवरती ह्या चिन्हांना बसवायचं आणि कोणता लॉ प्रूव्ह होतो ह्या डायग्रामवरनं ते सांगायचं. तर बघा ॲन्सर पहा. इथे मध्यभागी इथे हा रेझिस्टन्स मध्यभागी जोडायचा. मग त्याला इथं पॅरललमध्ये याला समांतर असा इथे व्होल्टमीटर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडायचा. त्यानंतर ह्या रेझिस्टन्सला सिरीज कॉम्बिनेशनमध्ये ॲमीटर जोडायचं. ॲमीटर हे करंट मोजण्यासाठी असतं, व्होल्टमीटर हे पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी असतं आणि ॲमीटरला मग हा की असतो, प्लग कळ असते आपली, स्विच बंद करण्यासाठी, सर्किट ओपन आणि क्लोज करण्यासाठी. नंतर स्विचला शेजारी सेल जोडायचा, सेल किंवा बॅटरी जोडायची आणि अशा पद्धतीने 1 2 3 4 5 ह्या 5 गोष्टी एकमेकांना जोडायच्या. आणि हे काय जोडण्यासाठी काय यूज करायचं तर इथे आपण कंडक्टर वायर्स ज्या आहेत, कॉपर वायर, या कव्हर केलेल्या कॉपर वायर ह्यांनी हे जोडायचं. तर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आपल्याला कोणता लॉ प्रूव्ह करून देते तर ओहम्स लॉ प्रूव्ड ऑन अबाऊ डायग्राम. ह्या डायग्रामवरनं ओहमचा लॉ सिद्ध होतो. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ऑफ गिव्हन डायग्राम. एक ही आकृती आपल्याला दिलेली आहे आणि ह्या आकृतीमध्ये आपल्याला क्वेश्चनचे ॲन्सर्स सांगायचे. 2 क्वेश्चन्स इथे विचारलेले आहेत. बघा हा कोण आहे, हा कॉन्केव्ह मिरर आहे. ह्या कॉन्केव्ह मिररच्या ठिकाणी इथे एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे AB. आता हा जो पॉईंट आहे एफ हा ह्या मिररचा काय आहे तर प्रिन्सिपल फोकस आहे आणि C काय आहे तर ह्या मिररचा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. आता ऑब्जेक्ट कुठे बसवलेला आहे, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या दरम्यान एका ठिकाणी तो ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑब्जेक्टची जागा कुठे आहे तर सेंटर ऑफ कर्वेचर, बिटवीन द सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस ऑफ द मिरर. नंतर हा पहिला प्रश्न आहे, राईट द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठे बसवलेला आहे तर ऑब्जेक्ट हा सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये त्याची प्लेस आहे. आता हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टकडून एक इन्सिडंट रे आरशावर जातो. बघा हा ब्लॅक कलरचा, हा इन्सिडंट रे इकडे गेल्यावर तो रेड कलरने रिफ्लेक्ट झालेला दाखवला. तर जेव्हा हा जो रे ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो तेव्हा तो ह्या फोकसमधनं एफमधनं आलेला दाखवायचा, म्हणून हा एफमधनं आलेला आहे. नंतर हा दुसरा रे बघा, हा दुसरा रे डायरेक्ट फोकसमधनं गेला. जो फोकसमधून जातो तो काय असतो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो आणि म्हणून हे 2 रिफ्लेक्टेड रे, हा पहिला रिफ्लेक्टेड रे आहे रेड कलरचा आणि हा दुसरा रिफ्लेक्टेड रे, हे 2 रे कुठे एकमेकांना इंटरसेक्ट होतात तर इथे होतात. मग ह्यांना काय म्हणायचं, इथे काय फॉर्म होते इमेज. तर इमेज कुठे फॉर्म होते, इमेजची पोझिशन आहे बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ Cच्या पलीकडे, बियॉन्ड द सेंटर ऑफ कर्वेचर. आणि ती कशी आहे नेचर तर रिअल अँड इन्व्हर्टेड, उलटी आहे आणि रिअल आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, दुसऱ्यातला तिसरं. व्हॉट इज सीन इन द फॉलोइंग एक्सपेरिमेंट गिव्ह रिझन. आता ह्याच्यामध्ये बघा लाईम वॉटर आहे, लाईम वॉटरमध्ये ब्लोईंग एअर म्हणजे फुंकर मारली आणि ही नंतर झाली व्हाईट. तर ही कसली आकृती दिसते आपल्याला, आपण जर लाईम वॉटरला फुंकर मारली तर ती जर व्हाईट होते तर इथे काय लक्षात येतं की याच्यामध्ये कार्बन ही blowed in lime water become white because blowing air, कारण आपल्या ब्लोईंग एअरमधनं कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. कार्बन डायऑक्साईडने लाईम वॉटर काय होतं व्हाईट होतं. तर हे त्याचं रिझन आहे. आपण क्वेश्चन नंबर
4 बघूया. विच गॅस रिलीज फ्रॉम फायर एक्सटिंग्विशर राईट वन प्रॉपर्टी सच फायर एक्सटिंग्विशर राईट युजेस. बघा अग्निशमन जे अग्निशामक यंत्र जे असतं त्या अग्निशामक यंत्रामधून कोणता वायू बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज फ्रॉम द फायर, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. तर त्याची प्रॉपर्टी काय आहे? CO2 बेस्ड फायर एक्सटिंग्विशर डू नॉट कॉज करोजन अँड आर नॉट कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्या फायर एक्सटिंग्विशरमधनं बाहेर पडणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो करोजन करत नाही, म्हणजे झीज करत नाही, त्याचबरोबर तो इलेक्ट्रिसिटीसुद्धा कंडक्ट करत नाही. आणि म्हणून जिथं इलेक्ट्रिसिटीमुळे शॉर्ट सर्किटमुळे जेव्हा आग लागते तेव्हा आपण फायर एक्सटिंग्विशर वापरून आग विझवू शकतो, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही या कार्बन डायऑक्साईड. त्याचा यूज काय आहे? तर यूज आहे आग विझवण्यासाठी. CO2 बेस्ड फायर एक्सटिंग्विशर आर यूज टू एक्सटिंग्विश स्मॉल स्केल फायर. आता डिस्टिंग्विश बिटवीन कंडक्टर आणि इन्सुलेटर, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता आपण कंडक्टर आणि इन्सुलेटरचा फरक बघूया. दोज सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर. असे सबस्टन्सेस की त्यांचा रेजिस्टन्स कसा असतो? खूप कमी असतो, त्यांना कंडक्टर्स म्हणतात. आणि त्याच्या उलट दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स आर कॉल्ड इन्सुलेटर. ज्यांच्यातून इलेक्ट्रिसिटीचा रेजिस्टन्स खूप हाय असतो त्याला काय म्हणतात? इन्सुलेटर म्हणतात. तर ह्यांचा रेजिस्टन्स कमी असल्यामुळे करंट कॅन फ्लो इझिली थ्रू सच मटेरियल. कंडक्टरमधनं करंट सहज फ्लो होऊ शकतो. आणि यांचा रेजिस्टन्स म्हणजे विरोध जास्त असल्यामुळे करंट कॅनॉट फ्लो थ्रू इन्सुलेटर. तर आपण बघूया कायनेटिक एनर्जी आणि द एनर्जी. बघा, द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज इट्स मोशन इज कॉल्ड द कायनेटिक एनर्जी. गतिमानतेमुळे जी एनर्जी प्राप्त होते तिला कायनेटिक एनर्जी म्हणतात. आणि जी एनर्जी साठवल्यामुळे त्या पदार्थामध्ये प्राप्त होते तर तिच्या स्थितीमुळे किंवा स्टोरिंगमुळे तर त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv², पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आपण सेकंड पाहूया, 6वं बघूया. आता ही आकृती बघा, ही पेन्सिल आहे, ह्या पेन्सिलला वायर जोडली आहे, सेल आहे आणि बल्ब आहे आणि हे कनेक्ट केलेलं आहे इथे. तर बल्ब ग्लो होतो. तर का बरं पेन्सिल जोडल्यावर पण बल्ब ग्लो होतो? इफ करंट पासेस थ्रू सर्किट व्हॉट हॅपन? विच सबस्टन्स कंटेन इन पेन्सिल? विच प्रॉपर्टी ऑफ दॅट सबस्टन्स? आता इथे इफ करंट इज पासेस थ्रू सर्किट इन बल्ब विल ग्लो. पेन्सिल करंट इज पासेस थ्रू सर्किट, बल्ब काय होतो? ग्लो होतो. पेन्सिल कंटेन ग्रॅफाईट विच इज ॲलोट्रोप ऑफ कार्बन. ह्या पेन्सिलमध्ये काय असतं? ग्रॅफाईट असतं आणि ग्रॅफाईट हे काय आहे? कार्बनचं अपरूप आहे. ग्रॅफाईट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, सो करंट पासेस थ्रू द सर्किट अँड बल्ब इज विल ग्लो. असल्यामुळे त्याच्यातून करंट पास होऊ शकते आणि त्यामुळेच हा बल्ब काय होतो? ग्लो होतो. आता आपण क्वेश्चन नंबर 7 बघूया. 7 बघा, आपल्याला इथे 3 डायग्राम दिलेले आहेत. फ्रॉम द गिव्हन फिगर राईट द रूल्स ऑफ रे डायग्राम. ही पहिली डायग्राम आहे. ह्या पहिल्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे? हा आरसा आहे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्केव्ह मिररचा एफ हा काय असतो? प्रिन्सिपल फोकस असतो आणि सी असतो सेंटर ऑफ कर्वेचर. आता ह्याचा रूल काय आहे रे डायग्रामचा? जर समजा या कॉन्केव्ह मिररमध्ये आणि ही प्रिन्सिपल ॲक्सिस असते, ही प्रिन्सिपल ॲक्सिस सेंटर ऑफ कर्वेचर आणि हा जो पी आहे यांना जोडणारी जी रेषा असते तर त्याला प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतात. तर ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला जर पॅरलल इन्सिडंट रे असेल, म्हणजे एखादा प्रकाश किरण जर ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला समांतर जाऊन आरशावर पडला तर तो आरशातून रिफ्लेक्ट होताना कुठून येतो? एफमधनं येतो. इन अॅन इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. पॅरलल असेल तर तो फोकसमधून जातो. हा पहिला रूल. आता दुसऱ्या रूलमधनं बघा, हा जो रे आहे तो डायरेक्ट एफमधनं गेलेला दाखवला आणि एफमधनं जाऊन तो आरशावर पडतो आणि आरशावर पडल्यावर तो इकडे जाताना तो ॲक्सिसला पॅरलल असतो.
इफ अन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर देन द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ह्याच्या उलट म्हणजे जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर तो फोकसमधनं जातो आणि जर फोकसमधून जात असेल तर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. आता तिसरा रूल बघा. तिसऱ्या रूलमध्ये हा जो रे आहे तो डायरेक्ट सी मधनं सेंटर ऑफ कर्वेचरमधनं जातोय. आता सेंटर ऑफ कर्वेचरमधनं तो गेला आरशावर पडला तर तो आरशावर पडल्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने पुन्हा जातो, रिफ्लेक्ट होतो. उलट वळाल्यानंतर तो त्याच मार्गाने जातो. म्हणजे इफ द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर देन द रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस द सेम पाथ बॅक. रिफ्लेक्टेड रे पुन्हा त्याच मार्गाने पुन्हा परत येतो, माघारी येतो. तर हे झाले 3 रूल त्याचे. आता आपण लास्ट क्वेश्चन यातला बघणार आहोत, तो म्हणजे 8वा एक एक्झाम्पल आहे, ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा काय आहे शेवटचा प्रश्न. बघा इथे आपल्याला एक्झाम्पल दिलं. रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्सेस 15 ओहम, 20 ओहम अँड 10 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. आपल्याला 3 रेजिस्टन्स दिलेले आहेत आणि हे 3 रेजिस्टन्स एकमेकांना पॅरलल जोडलेले आहेत. बघा आपण एक डायग्राम काढूया. समजा हा एक रेजिस्टन्स R1, तो किती आहे 15 आहे, 15 ओहम. हा दुसरा आहे R2, तो किती आहे 10 आहे, 10 ओहम आहे. आणि हा तिसरा आहे तो R3 आहे, तो किती आहे तर तो आहे 20. 15, हा 20 घेऊया, हा 10 घेऊया. आणि हे एकमेकांना कसे जोडलेले आहेत तर हे एकमेकांना पॅरललमध्ये जोडलेत, असे पॅरलल जोडलेत एकमेकांना. तर यांचा जो इफेक्टिव्ह म्हणजे टोटल जो त्याचा टोटल जो काय म्हणतात त्याला रेजिस्टन्स आहे तो आपल्याला विचारलेला आहे. टोटल रेजिस्टन्स बघा कसा काढायचा. फॉर्म्युला आहे 1/RP, त्याला RP म्हणूया. R1 इज इक्वल टू 15, R2 इज इक्वल टू 20, R3 इज इक्वल टू 10. RPला आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर पॅरलल कॉम्बिनेशन म्हणूयात. तर फॉर्म्युला असा आहे 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये बघा किंमत टाकूया. R1ची किंमत 15, R2ची 20, R3ची 10. 1/15 प्लस 1/20 प्लस 1/10. आता इथे आपण यांचा छेद सारखा करून घेऊ. 15, 20 आणि 10 या तिघांच्या पण पाड्यामध्ये सेम संख्या कोणती आहे तर 15 चोक 60, 20 त्रिक 60, 10 सक 60. तर 60 हा नंबर तिघांच्या पाड्यात आहे. मग आपण याचा छेद 60 करूया. मग 15 चोक 60 म्हणून इथं काय येईल 4 येईल. इथे 20 त्रिक 60 म्हणून इथे 1/3 येईल. आणि इथे 10 सक 60 म्हणून इथे 1/6 येईल. म्हणजे 15 चोक 60 म्हणजे 4/60. 1/15 म्हणजे 4/60, 1/20 म्हणजे 3/60, 1/10 म्हणजे 6/60. आता हे तिघांचे छेद सारखे झाले म्हणून आपण यांची ॲडिशन 4 + 3 + 6/60 करूया. 4 + 3 + 6 म्हणजे किती झाले 13, 13/60. तर 1/RP इज इक्वल टू 13/60. आता आपण याला काय करूया इन्व्हर्स करूया. इन्व्हर्स केल्यानंतर RP जाईल वर. RP इज इक्वल टू इकडे इन्व्हर्स केला 60 जाईल वर 60/13. मग 60 RP इज इक्वल टू 60ला जर 13ने भागलं तर 4.615 हे आन्सर येईल. RP इज इक्वल टू 4.615 ओहम. त्यामुळे इफेक्टिव्ह RPची किंमत काय आली इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन सर्किट इज इक्वल टू 4.615 ओहम. अशा पद्धतीने आपण ही टेस्ट कंप्लीट केलेली आहे. तर जरा टेस्ट मोठी होती पण त्याच्यामध्ये सगळे युनिट्स घेतलेले. तर स्टुडंट तुम्हाला आजचं जी टेस्ट आहे कशी वाटली, तुम्ही आवडली असेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि यानंतर आपण आता हा दुसरं युनिट पण आपलं झालेलं आहे. आता आपण तिसरं युनिट सायन्स 1चं घेऊ आणि सायन्स 2चं दुसरं आणि तिसरं असे 3 युनिट राहिलेले आहेत आपले. तर डे बाय डे आपण एक एक युनिट कंप्लीट करूया. सायन्स 1चं तिसरं युनिट आणि सायन्स 2चं दुसरं आणि तिसरं असे 3 युनिट आपण 2-3 दिवसामध्ये कंप्लीट करूया. ओके, गुड बाय, थँक्यू.